चला एक क्वेश्चन तुमच्या बोर्डवर आहे की लिहिलेलं आहे तुम्ही the sum of 5 consecutive odd numbers is 6785. पहिले प्रश्न समजून घ्यायचा आहे काय काय विचारलं याच्यामध्ये. सम विचारली. सम म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ऍडिशन. बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये घोळ केलेले आहेत. मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण बेरीज. प्लस करायची आहे. कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ होतो लगतचे. काय होते? लगतचे. ज्यांना समजत नाही इकडची मुलं, तुम्ही दोघं तिघ जण लक्ष द्या इकडे. तू एक लक्ष दे बेटा. लगतचे म्हणजे एका मागे एक येणारे जे नंबर आहेत ते, त्यांची. आणि त्याच्यातही काय आहे? कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. ऑड नंबर कोणते? त्याला मराठीमध्ये म्हणतात विषम. विषम म्हणजे काय? तर जे इव्हन नाहीत ते ऑड नंबर असतात. एक शॉर्टकट काय सांगितलं होतं मी तुम्हाला की ऑड नंबर म्हणजे कोणता नंबर? जो नंबर किंवा ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 येतात तो नंबर काय आहे? ऑड नंबर आहे. एवढं लक्षात राहील ना? तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर जे आहेत असे 5 नंबर आहेत. किती नंबर आहेत हे? 5 नंबर आहेत. या 5ही नंबरची सम जे दिलेली आहे ती आहे 6785. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट नंबर? आता 5 नंबर असणार म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असे कुठले तरी नंबर असणार आहेत. त्याच्यातला ग्रेटेस्ट नंबर आपण जर असं समजूया, पकडला आपण. ऑड नंबर आपल्याकडे कोणते कोणते आहेत? 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. तर याच्यामधला ग्रेटेस्ट नंबर कोणता व्हायला? 9. आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता होत आहे? 1. बरोबर आहे. तर या दोघांची मायनस जी आहे, डिफरन्स म्हणजे काय सांगितलं मी? मायनस किंवा सबट्रॅक्शन. तर ती सबट्रॅक्शन किती होईल किंवा कोणती होईल हे काढायचं आहे आपल्याला. आता बघा, लक्ष द्या. सपोज समजा आपल्याला काही शब्द माहित नाहीये, ते शब्द लिहून घ्यायचे. DIFFERENCE. डिफरन्स. डिफरन्सचा अर्थ होतो वजाबाकी. काय होते? वजाबाकी. तुम्ही इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? मायनस. किंवा त्याला दुसरा शब्द आहे सबट्रॅक्शन. काय होते? सबट्रॅक्शन. मग आता आपल्याला माहित नाहीये कोणतं आहे ते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापूर्वी आपण शिकलो होतो ऍव्हरेज नावाचा एक प्रकार शिकलो होतो. माहित आहे का? ऍव्हरेजला एक शब्द आहे मराठीमध्ये, तो आहे सरासरी. कालच झालेलं आहे आपलं ते. तर काय केलं आपण? 5ही नंबरची सम जी आहे ती आहे 6785. याला काय करूया आपण? ऍव्हरेज काढू याच्यावरली. 6785 किती ऑड नंबरची मध्ये ते? 5 ऑड नंबरची. बरोबर आहे. 5 ने याला डिवाइड करायचं. करा बरं. 5 ने 6785 ला डिवाइड करायचं. 5 1 जा 5. 6 मधून 5 मायनस झाले, 1 राहिला. वरचा 7 खाली आला. 5 च्या टेबल मध्ये 17 येतो का? नाही. मग 17 पेक्षा छोटा नंबर 5 च्या टेबल मध्ये 15. 15 किती नंबरला आहे? 3 नंबरला, म्हणजे 3rd नंबरला आहे. बरोबर आहे. 5 3 जा 15. तर 15 मायनस करायचे. 7 मधून 5 मायनस झाले, 7 मधून 5 मायनस झाले 2. आणि 1 मधून 1 मायनस झाला 0. परत वरचा जो 8 आहे तो खाली घेऊन घ्यायचा. 28 झाले. 5 च्या टेबल मध्ये 28 येतो का? नाही. 28 पेक्षा छोटा नंबर 25. 25 किती नंबरला येतो? 5 नंबरला. मग 8 मधून 5 मायनस झाले 3 राहिले. 2 मधून 2 मायनस झाले 0. वरचा 5 जो आहे तो खाली घेऊन घ्यायचा. 35 आले. 35 5 च्या टेबल मध्ये येतात का? येतात. किती नंबरला येतात? 7 नंबरला. बरोबर. तर दोघांमधून मायनस केला आपण. 5 मधून 5 गेले 0 राहिले. 3 मधून 3 मायनस केले 0 राहिले. आपलं आन्सर आलं 1357. म्हणजे या दोघांची ऍव्हरेज किती आहे? 1357. आता काल आपण एक गोष्ट काय शिकलो होतो आठवते का तुम्हाला? की ऍव्हरेज जी असते कॉन्सिक्युटिव्ह नंबर, काल मी तुम्हाला सांगितले होते. करून हे क्लीन, त्याचं काही काम नाहीये. कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय बोललो होतो मी?
की जे नंबर एका मागे एक येतात ते ऑड नंबर जो आहे, ऑड नंबर आता 1 3 5 7 हा जो नंबर आहे हा मिडल नंबर आहे. काल आपण शिकलो होतो पहा, आठवते का? हे बोल नका, आपण शिकलो होतो काल, काय सांगितलं होतं? 2 4 6 8 आणि 10 यांचा ऍव्हरेज काय असेल म्हटलं होतं मी? डायरेक्ट काढू शकतो म्हटलं होतं आपण, 6. बरोबर आहे. तसा जे नंबर एका मागे एक येतात त्यांचा मिडल नंबर हा ऍव्हरेज असतो. मग कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय? लगतचे नंबर, एका मागे येणारे नंबर. 1 3 5 7 हा मिडल नंबर असेल तर याच्या पुढचे दोन नंबर ऑड नंबर सांगायचे. याच्या पुढचा ऑड नंबर काय असेल? 1 3 5 8 ऑड नंबर. 1 3 5 हा 1 3 5 9. त्याच्या पुढचा एक नंबर ऑड नंबर 1 3 6 1 3 1 3. पुढे 6 1. मागचा नंबर 57 च्या मागचा नंबर 1 3 5 5 5. 1 3 5 5 च्या मागचा नंबर 1 3 5 3 1 3 5 3. बरोबर. आता स्मॉलेस्ट नंबर हा आहे का? चेक करा. या 5 जणांमध्ये आहे. आणि हा ग्रेटेस्ट नंबर आहे का? आहे. क्लिअर आहे एवढं? यस. हा, तर काय करायचं? 1 3 6 1 मायनस 1 3 5 3 करा. बघा काय ते आन्सर बघूया आपण. 1 मधून 3 मायनस होते का? नाही. 11 घ्यायचे इथे, 11 मधून 3 मायनस केले किती होतात? 8. बरोबर. इथला 1 कट सर 8 करायचा, आन्सर. इथला 1 इकडे घ्यायचा. 6 मधून 6 मायनस झाले 0. हा 3 मधून 3 मायनस झाले 0. 1 मधून 1 मायनस झाले 0. आपला आन्सर किती आलं? 8 आहे आपल्याकडे ऑप्शन. आता एक लक्षात घ्या, कुठलाही नंबर जो आहे तो काढायचा असेल आपल्याला, असं जर दिलेला असेल कुठले 5 नंबरची कॉन्झिक्युटिव्ह, आपल्याला 8 मध्ये पण हा प्रश्न होता, तर काढायचा असेल तर काय करायचं की तो जो ती जी काही प्लस आहे त्या प्लसला किती नंबरने सांगितलं? 5 नंबरने सांगितलं. 5 ने डिव्हाइड करायचं. आपली ऍव्हरेज आली होती 1357 आणि त्या 1357 ला सेंटरला घ्यायचं. त्याच्या अगोदरचे म्हणजे पहिले वाले 2 ऑड नंबर घ्यायचे आणि पुढचे 2 ऑड नंबर घ्यायचे. सपोज समजा मी तुम्हाला म्हटलं 5 इव्हन नंबर आहेत, कॉन्झिक्युटिव्ह 5 इव्हन नंबर आहेत आणि त्या 5 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरची प्लस जी आहे ती मी सांगितलं. समजा तुम्हाला म्हटलं 120 आहे. काय सांगितलं? प्लस किती आहे म्हटलं? 120 आहे. तर या 120 ला पहिल्यांदा तुम्हाला डिव्हाइड करावं लागेल 5 ने. कितीने करावं लागेल? 5 ने. करा बरं. आपण एक सोडूनच बघूया इथे. करा बरं. 5 ने डिव्हाइड केलं. 5 च्या टेबल मध्ये 12 येतात का? नाही. 12 पेक्षा छोटा नंबर 10. किती नंबरला येतो? 10 येतो ना. किती नंबरला? 2 नंबरला. 2 राहिले. वरचा 0 खाली घेऊन घ्यायचा. 5 4 जा 20. उत्तर किती आलं? 24. म्हणजे ऍव्हरेज किती आली? 24. आता 24 हा मिडल नंबर आहे. मग त्याच्या पुढचे 2 नंबर सांगायचे. 24 च्या पुढचा 26 इव्हन नंबर 26. त्याच्या पुढचा इव्हन नंबर 28. याच्या मागचा 24 च्या मागचा 22 आणि त्याच्या मागचा. आता याच्यातला छोटा नंबर 20, मोठा नंबर 28. दोघांची मायनस करा. 28 मधून 20 मायनस करा. होऊ शकत नाही. एकच येणार आन्सर नेहमी. तुम्ही काहीही करा, आन्सर काय यायला पाहिजे? तसं 8. काय यायला पाहिजे? 8. हे लक्षात ठेवायचं. लॉजिक. लॉजिक नाही लावायचं, करून बघायचं. केल्याशिवाय कसं होणार आहे?